झी 24 तास एक पाऊल पुढे। मात्र पर्यटकांचं असं माहेरघर असलेल्या शिरोडा या गावाला विविध समस्यांनी ग्रासलाय। तसंच इतिहासात नोंद असलेल्या गावात महात्मा गांधी आणि वि स खांडेकरांची आता स्मारकं आहेत, मात्र ती अधिक चांगली व्हावीत अशी इथल्या ग्रामस्थांची मागणी अनेक वर्षांपासून लाल फितीत अडकून पडली आहे। शिरोडा गावच्या समस्यांवरती प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा हे गाव वेंगुर्ले तालुक्याच्या दक्षिणेस वसलेलं आहे। या गावाची लोकसंख्या सुमारे 7,000च्या आसपास आहे। गोवा संपला की सुरू होते महाराष्ट्राची हद्द आणि या हद्दीवर रेडी गावाच्या पुढे लागते ते शिरोडा गाव। शिरोडा हे गाव गोव्यापासून जवळ असल्यानं गोव्यात येणारे परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात या गावाला भेट देतात। किनारपट्टीवर स्थानिकांनी झावळ्याच्या झोपड्या बांधून खास कोकणी पद्धतीची राहण्याची सोय इथं केली आहे। पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेल्या या गावात समस्याही मोठ्या आहेत। किनाऱ्यावर ताज ग्रुपनं जमीन घेतली आहे, मात्र 20 वर्षात तिथं काहीही न केल्यानं अपेक्षित विकास होऊ शकलेला नाही। आज शिरोडा गावाला एकच किनारा लाभलेला असून त्यातील 70% एवढी जमीन शासनाने 20 वर्षापूर्वी ताज ग्रुपच्या ताब्यात दिलेली आहे। त्यामुळे शिरोडा गावच्या विकासात सगळ्यात मोठी खीळ बसलेली आहे आणि ताज ग्रुपचा असा आग्रह आहे की त्यांना ती 100% जमीन हवी आहे आणि त्यामुळे आमचे सगळे भूमिपुत्रांचं बऱ्यापैकी नुकसान होणार आहे। तर शासनाने त्याच्यावर तोडगा काढावा व जेवढी जमीन ताज ग्रुपच्या ताब्यात आहे तेवढ्यावरच जर त्याने हॉटेल उभारलं तर मला वाटतं शिरोडा गावच्या विकासाला लवकर सुरुवात होईल। शिरोड्यात मिठाचा सत्याग्रह झाला, मात्र ज्या ठिकाणी हा सत्याग्रह झाला त्या ठिकाणी उचित असं स्मारक व्हावं ही ग्रामस्थांची कित्येक वर्षांची मागणी प्रलंबित आहे। इथली मिठाची शेती आजही इतिहासाची आठवण करून देतात। मिठागरांच्या शेजारी असलेला वटवृक्ष आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे। इथं आल्यावर याविषयी स्थानिक लोक अगदी भरभरून बोलतात। आता त्या सत्याग्रहाचं काहीतरी स्मारक चांगलं व्हावं असा सरकारतर्फे स्थानिक ग्रामपंचायत आणि इतरच्या दशक कृषी आणि तालुका जिल्हा पंचायततर्फे प्रयत्न होत आहेत। आता ही सॉल्टची याची जागा असल्यामुळे ती घेऊन ग्रामपंचायतीने ताब्यात घेऊन त्यांनी त्याचं स्मारक करावं। सत्याग्रहाच्या स्मृती जपणाऱ्या शिरोडा गावची साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक परंपरा निश्चितच गौरवशाली आहे। वि स खांडेकरांचं स्मारक असो अगर किनारपट्टीवरच्या समस्यांचा प्रश्न असो, शिरोडावासियांच्या वाट्याला आश्वासनांपलीकडे काहीच आलेलं नाही। शिरोड्यातील बहुसंख्य रस्ते अरुंद आहेत, परिणामी पर्यटक नाराज होतात। बीचकडे जाण्याचा जो रस्ता आहे तो एवढा अरुंद आहे की त्या ठिकाणी मिनी बस पण जाऊ शकत नाही। त्या मोठ्या बसचा आपण विचार करणं चुकीचं आहे। गावात रेडकर रिसर्च सेंटरनं जिल्ह्यातील पहिलं डायबिटीस सेंटर उभं केल्यानं गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असला तरी आजूबाजूच्या गावांमध्ये मायनिंगचं क्षेत्र वाढत असल्यानं आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतोय। गावातील लोक मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसायाकडे वळत असल्यानं शिरोडाच नव्हे तर पंचक्रोशीसाठी रोजगाराचं हे सशक्त माध्यम ठरू शकतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।